ना आज माझ्यामुळे त्यांचा अपमान झाला, माझ्यामुळे ते खूप दुखावले गेले आणि आणि मला प्रत्यक्षात जाऊन त्यांना सॉरी बोलता येत नाहीये. त्यामुळे प्लीज तू तू बाप्पाला सांगून असं काहीतरी घडव ना की की माझी माफी त्यांच्यापर्यंत पोहोचेल. माझ्याकडून आधीच तुला खूप 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 थँक्यू. पोचला सगळं माझ्यापर्यंत. मी हे बघा, काही बोलायची गरज नाहीये आणि जे काही झालं त्यात तुमची चूक नव्हती. काल गौरीला ड्रेस घेऊन दिला, आज मंदिरात जोडीने आरती केली आणि तरीच म्हणणं आहे आमच्यात काही नाही आणि आम्ही एकत्र फिरत नाही. खरं सांगायचं तर विराज सरांचीही नव्हती. बायकोचा मित्र हे नातं पचणं कुठल्याही नवऱ्याला अवघडच जातं. नाही, पण त्या नात्याचा अपमान करण्याची काहीच गरज नव्हती आणि तुम्हाला कमी लेखण्याची तर अजिबातच गरज नव्हती. काय हे व्हॅलेंटाईन वगैरे मध्ये मी काही रमत नाही, पण एकमेकांच्या भावनेचा आदर करण्यासाठी एक चांगला दिवस आहे असं मला वाटतं. पण आज नेमकं तेच हरवलं आणि आमच्या या सगळ्या ह्याच्यात उगाच तुम्ही दुखावले गेलात, त्यासाठी सॉरी. इट्स ओके. दुसऱ्यांनी केलंय ना, तुम्ही नाही ना केलं, मग झालं तर. आणि उंदीर मामाशी बोलून तुमचं मन हलकं झालंय ना. हो. अरे हो, एक मिनिट. हे हे आठवलं? बाप्पाचा प्रसाद. अरे हा बाप्पाचा प्रसाद आहे. त्याची इच्छा असेल तर भेटणं होईलच आणि ज्याचं त्याच्या वाट्याला जाईलच. आता आज जे काही झालं त्यानंतर आपली भेट कधी होईल की नाही माहित नाही ना. आणि खूप दिवस हे प्रसादाचं फूल माझ्याकडे होतं ना, त्यामुळे आता तुमच्या जवळ राहू द्यात. हा, पण ते गुरुजी काय म्हणाले आठवत आहे ना तुम्हाला? त्याच्या मनात असेल तर तो भेट घडवून आणेलच. ठेवतो मी माझ्याकडे आता. ठीक आहे, मग निघते मी आता. ठीक आहे. अहो पण उशीर झालाय. मी सोडायला येऊ का तुम्हाला? नाही, नको. म्हणजे समीर, तुमच्या याच चांगुलपणामुळे विनाकारण आज तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं. नको कोणाला बोलायची संधी द्यायला उगाच. आत्ताच ठीक आहे, आपण योगायोगाने भेटलो. ठीक आहे. नाही येत मी सोडायला, पण तुम्ही सांभाळून जा. आणि तसंही तुमचं घर इथनं जवळ आहे, मला रिक्षा करावी लागणार आहे. इट्स ओके. ठीक आहे.
समीर अहो तुम्ही कशाला उगाच. नाही नाही, तुमच्या सोबतीनं नाही येते. काय मला रिक्षा मिळत नाही बराच वेळ झाला, ती मिळाली की जाईन मी. तुम्ही जा, बाय. मला माहितीये समीर, मी घरी पोहोचेपर्यंत तुम्हाला रिक्षा मिळणारच नाही. झालं बाई सगळा स्वयंपाक. हे काय, हा सगळा पसारा कशासाठी काढलाय? अगं 1-2 FD आहेत ना, त्या बघतोय जरा. अर्पिताचं लग्न ठरलंय, थोडाफार खर्च आपल्यालाही करावा लागेल. आणि उद्या जाणार आहे पेन्शन ऑफिसला. 4 महिन्याची पेन्शन अजून का देत नाही त्याची चौकशी करतो ना, एजंटला भेटू. अंदाजे किती पैसा असेल याचा अंदाज तेल आपला. आवरा हे सगळं. आपण 1 पैसाही खर्च करायचा नाहीये. विराज सरांनी लग्नाच्या खर्चाची जबाबदारी घेतलीये ना, मग कशाला घ्यायचं टेन्शन आपण एवढं? हा, आपण का टेन्शन घेतोय म्हणजे? अगं त्यांनी जबाबदारी घेतली हा त्यांचा मोठेपणा झाला, पण मुलीकडची बाजू म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही? नाही, प्रश्नच नाही. कविता, अगं अर्पिताची पाठवणी करतोय आपण. हा, आता त्यांच्या उपकाराचं ओझं आपल्या डोक्यावर घेऊन आपली मुलगी तिथे नांदणार आहे का? उपकार कसले? विराज सरांनी स्वतः मागणी घातलीये तिला.